नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात फेब्रुवारी महिना खूप महत्त्वाचा ठरलाय. म्हणजे बघा, एका बाजूला नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर आज आपण बघूया नेमकं काय काय घडलं या महिन्यात. चला सुरू करूया. आज आपण अशा 5 मोठ्या बदलांवर नजर टाकणार आहोत, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या कामावर आणि त्यांच्या कमाईवर होणार आहे. मग ते तंत्रज्ञान असो किंवा सरकारी धोरणं. चला तर एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी AI मुळे शेती कशी स्मार्ट होतीये ते बघू. मग पशुपालनासाठी जो नवीन दर्जा मिळालाय त्याबद्दल बोलू. त्यानंतर अवकाळी पावसाचं संकट, सिंचनासाठी उचललेली मोठी पावलं आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारभाव आणि खरेदीची सध्याची काय परिस्थिती आहे तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बातमीने. मुंबईत नुकतीच एक मोठी परिषद झाली, AI फॉर ॲग्री 26. आणि या परिषदेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आता थेट आपल्या शेतापर्यंत पोहोचलंय. आणि आकडा आहे का, तब्बल 30 लाख. हो, सरकारने जाहीर केलंय की राज्यातले 30 लाखांपेक्षा जास्त शेतकरी आता त्यांच्या शेतीच्या कामांमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता बघा याचा थेट फायदा कसा होतोय. महाविस्तार नावाचं एक नवीन ॲप आलंय. हे ॲप काय करतं तर ते तुमच्या शेतातल्या मातीचा प्रकार ओळखतं, पिकावर कोणती कीड पडली आहे ते सांगतं आणि सगळ्यात भारी म्हणजे थेट आपल्या मराठी भाषेत सल्ला देतं. म्हणजे निर्णय घेणं किती सोपं झालंय. आणि थांबा, अजून ऐका. सरकारने 2029 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात AI इनोव्हेशन सेंटर उभं करायचं ठरवलंय. त्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून एकच दिसतंय की भविष्यातली शेती ही नक्कीच स्मार्ट होणार आहे. आता दुसरी मोठी बातमी, जी पशुपालकांसाठी खरंच एक ऐतिहासिक निर्णय ठरले. 13 फेब्रुवारीला एक खूप मोठा निर्णय झाला. तो म्हणजे पशुपालन क्षेत्राला आता अधिकृतपणे शेतीचा दर्जा मिळाला आहे. मग याचा नेमका फायदा काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आत्तापर्यंत दुग्ध व्यवसाय किंवा पोल्ट्रीसाठी ट्रेड घ्यावं लागायचं, दरातील कर्ज घ्यावं लागायचं. पण आता तसं नाही. आता जसं पिकासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळतं, अगदी त्याच दरात पशुपालनासाठी सुद्धा कर्ज मिळणार आहे. इतकंच नाही, यासोबतच नवीन पशुपालन प्रकल्पांसाठी 50% सबसिडीही जाहीर झालीय. आणि हो, जनावरांच्या डॉक्टरांची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी बारामती आणि परळी वैजनाथमध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयसुद्धा सुरू होत आहेत. आता वळूया एका आव्हानात्मक विषयाकडे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढलं. लातूर, बीड, वर्धा, नागपूर आणि कोकणातल्या काही भागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका बसला आणि यामुळे हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा आणि संत्र्याची पिकं अक्षरशः वाया गेलीयत. खूप मोठं नुकसान झालंय. मग अशा परिस्थितीत काय करायचं? 2 गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत. पहिलं, 72 तासांच्या आत तुमच्या विमा कंपनीला कळवा. आणि दुसरं, पंचनाम्यासाठी लगेचच तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा. हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्याची समस्या ही आपल्यासाठी काही नवीन नाही. पण यावर मात करण्यासाठी सरकारने खरंच खूप मोठं पाऊल उचललंय. नाबार्डकडून मोठ्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. आणि ही रक्कम ऐकून थक्क व्हाल. तब्बल 15,000 कोटी रुपये. हो, हे कर्ज राज्यातले जे सिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत ते पूर्ण करण्यासाठी वापरलं जाणार आहे. बरं, एवढ्या पैशातून होणार काय? तर राज्यातले 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होतील, ज्यामुळे जवळपास 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. आणि यासोबतच 9,000पेक्षा जास्त सौर पंप बसवण्याचं जे टार्गेट होतं तेही पूर्ण झालंय. आणि आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसा. म्हणजे बाजारभाव आणि सरकारी खरेदी. कारण दिवस-रात्र मेहनत करून शेवटी सगळा खेळ इथेच येतो, नाही का? तर काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रात 7.61 लाख मेट्रिक टन हरभरा हमीभावाने खरेदी करायला मंजुरी दिली आहे. सोयाबीनचा विचार केला तर बाजारात साधारणपणे 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. आणि साखर उद्योगासाठी एक नवीन BOT मॉडेल आणलंय, ज्यामुळे इथेनॉल बनवायला वेग येईल आणि शेतकऱ्यांना FRP वेळेवर मिळायला मदत होईल. तर हा होता फेब्रुवारी महिन्याचा लेखाजोखा.
एकीकडे AI सारखं तंत्रज्ञान आणि सरकारच्या नवीन योजना आपल्याला संधी दाखवत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसासारखी आव्हानं पण उभी आहेत. आपल्याला या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच पुढे जावं लागेल. तर मग या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवूनच आपल्याला पुढची पावलं उचलावी लागतील. पुन्हा भेटूया पुढच्या आढाव्यात. जय जवान, जय किसान.